श्री स्वामी समर्थ. चातुर्मासातील व्रताचरण. चातुर्मासात स्तोत्रपठन, सद्ग्रंथ लेखन सेवा याचबरोबर दानाचे विशेष महत्त्व आहे. त्याची थोडी माहिती घेऊया. देवासमोर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढावे. उद्यापनाला हळदी कुंकवाचा करंडा सुवासिनीला देऊ शकतात. दररोज देवासमोर एक धान्य की दक्षिणा ठेवावी. याला नित्यदान म्हणतात. द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून मंदिरात दान द्यावं. उद्यापनाला ब्राह्मणास जेवायला बोलून शिदा द्यावा. पृथ्वीपूजेमध्ये रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पावले काढावी. हळदी कुंकू माळा वस्त्र वाहून दूध साखर ओटी भरावी. उद्यापनाला आईला साडी नेसवावी. पृथ्वी म्हणजे आई मानून आईला वस्त्र द्यावे. उद्यापन करावे. श्लोक म्हणावा. तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करावी. दाम्पत्य पूजा म्हणतात. दररोज करा. द्वादशीला श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून दान द्यावे. तसंच पंचामृताने श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावा. दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा असं पंचामृत घालून साखर दान करावे. लोण्यात ठेवून कृष्ण लोण्यामध्ये ठेवायचं आणि लोणी दान करायचं. दर द्वादशीला सुवासिनीची ओटी भरा. सुवासिनीला बांगड्या देऊन तिची ओटी भरा. वाण द्या. तसंच तुळशी अलंकारिक पूजा पण करू शकतात. दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार घालून तुळशीची ओटी भरा. उद्यापन करा. तेच दान द्यायचं आहे. ओटीचं सामान दर द्वादशीला मेहून जेवून घाला. मेहून एकत्र जेवायला बोलून यथाशक्ती वस्त्र देऊन ओटी भरा. एकादशीला देवाला 108 तुळशी अर्चन करू शकतात. पंचामृत चातुर्मास. दर महिना पंचामृतात एक सोडायचा, नंतर ते दान करायचे. पुष्पार्चन. पारिजात किंवा सुवासिक लक्षफुले आपण देवाला अर्पण करू शकतो. रोज किंवा द्वादशीला गायीची पूजा करू शकतो. गाय उपलब्ध नसेल तर आपण घरातलं जे गायीचं मूर्ती असते त्याची आपण पूजा करू शकतो. दर द्वादशीला देवासमोर तसंच दीपदान आहे. दररोज तुपाचा दिवा लावायचा. द्वादशीला दिवा लावून दीपदान समयी दान करणे. मंदिरात तेल दान करणे. लक्षवाती करणे, लावणे, देणे, लक्ष ओटी भरणे, लक्ष नमस्कार करणे असा संकल्प करू शकता. तुळशीला प्रदक्षिणा घालू शकता. 19, 21, 108 घालू शकतात. तुळशीची पूजा. तबकदान म्हणजेच तुळशी पूजेला ज्या वस्तू नेतो ना त्या वस्तू दान द्यायच्या आहे. द्वादशीला देऊ शकतात. कलश, करंडा, पूजेचे तामण वगैरे. गुप्तदान आहे जे द्वादशीला एका वाटीत तांदूळ ठेवून काहीतरी मोती, सोनं, चांदी, पैसे आपल्या ऐपतीप्रमाणे आपण देवाला दाखवून ते ब्राह्मणाला दान द्यायचं आहे. सुवासिनीला साडी, अलंकार, वस्तू दान करू शकता. अशी ही आपण व्रतं पाहिली आहेत चातुर्मासामध्ये. तुम्ही करू शकतात. अतिशय सुंदर व्रतं आहेत ही. आता चातुर्मास सुरू होतो आहे. आध्यात्मिक साधकांसाठी हे 4 महिने आध्यात्मिक साधनेसाठी उत्तम काळ. त्या निमित्ताने प्रत्येक साधकाने खालील व्रत स्वीकारून 4 महिने हे व्रत जीवनात पूर्ण करावे. रोज 7 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करावा. गणपती अथर्वशीर्षाचे 21 आवर्तन करावे. भगवद्गीतेचे 3 अध्याय वाचावे. 6 दिवसात गीता पठण. विष्णू सहस्त्रनाम 1 वेळा. 11 वेळा रामदास स्वामी स्तोत्र, मारुती स्तोत्र. रोज आपला जो जपाचा मंत्र असेल 11 माळी श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय. आठवड्यातून एकदा देवदर्शन. रोज सकाळ संध्याकाळ रामरक्षा असं करू शकतात चातुर्मासात.